कसलं भारी ऑनलाईन रेसिपी हा घेतेच मी, हा ऑर्डरच करते. ए वहिनी, काय करते तू? किती वेळ झालं? लिंब काढत होते. नाश्ता झालाय का? मला नाश्ता आणून दे. वाव, हा पण छान आहे. बापरे, हा मी ऑर्डरच करते आता. अगं किती वेळ लावशील? आण लवकर, भूक लागली मला. हा ड्रेस लय भारी. ताई, हा, नाश्ता ते खाऊन गेले. काय म्हणली? काय म्हणली तू? ते खाऊन गेले. आणि मी काय उपाशी मारू का आता? मी दुसरा बनवून देते ना. आता किती वेळ लागेल बनवायला? मला जायचं होतं कॉलेजला. मी लगेच देते दुसरा. मला नाही पाहिजे ना आता. तू खाल्ला असं ना? खाल्ला ना तू? खाऊ खाऊ एवढी भादाडी झाली अहो, आहे. नाही मी नाही हा. खाल्ला. आणि साधं तिच्याचं नाव दादाने खाल्ला असन. अगं तुला काही कळतं का नाही? मला कॉलेजला जायचं होतं. हा, मी नाही खाल्ला. मग म्हणून तर एवढी झाली ना. मी नाही खाल्ला. घरायचं तेवढं पगड तरी ती. आवाज बंद कर. जा माझी सॅक घेऊन ये, मला कॉलेजला जायचंय. हिनेच खाल्लं असं आणि म्हणती मी नाही खाल्लं म्हणून. दादाचं नाव सांगते. येऊ दे दादाला, तुझं नाव सांगते. मला उपाशी पाठवती आणि ते काम करून घे. मी येऊ सर, मी काहीच काम करणार नाही घरी आल्यानंतर. तसं बी तुम्ही का करता? मी काय म्हणली तू? माझ्या दादाचं घर आहे, तुझं नाहीये. तेव्हा लोकाला सासू सासरे चिळ करतात, नवरे चिळ करतात. माझं तर नंदन चिळ करून राहिली. बघ रे देवा तू. वैश्व, वैश्व, काय करत? पाणी आण. काय राडा केला रे? हा? काय केलं याच्यावर? काय करत घरात? काम आवरत होते. का मग किती वाजले अजून काम आवरलं ना? सकाळपासून ताईंच चालली होती कुडकुड कुडकुड कुडकुड. आता काय म्हणले ताई? लय त्रास देतात त्या मला. राहते? सकाळी नाश्ता तुम्ही खाऊन गेले सगळा. हा, त्यांना वाटलं मीच खाल्लाय. एवढं लासलं नसलं ना मला. अशी म्हणली काय? कुठे गेली? कॉलेजला गेलात. काय तुमचं साधारण करा घरी आल्या तुमच्या दोघींचं बाहेर कामाव खराब नाही. हा, मी काहीच नाही म्हणले त्यांना. मी फक्त एवढंच म्हणलं की नाश्ता तुम्ही खाऊन गेलेत. मग सांगितलं तर राव कसं काय करणे? लय लासलं नसलं ते. रडू नका, थांब, रडू नको, रडू नको. मी आले बोलतो तिच्या बरोबर. म्हणे सगळे घरातले काम तुम्हालाच करावं लागेल. मीच करते. कोण करतो मग घरातले काम? ते हात लावत नाही काय करत? काहीच नाही करत त्या. त्यांना म्हणायला गेलं तरी त्या लगेच मग हाणायला सुरुवात करतात. आणि ती बी हा. आणि तू मग साहित्य दिवस काय केलं तू? सांगायला आज येता नाही आलं सांगायला? मला असं वाटलं नको बहीण भावंडात भांडण लावून द्यायला. तुला येऊन दे. माझ्यामुळे त्यांना काहीच बोलू नका तुम्ही. आता बोलवू नका म्हणते. मला सांगते अशी करते. मग काय करायचं मी? त्यांना हाती करायला लागले ना आता. मग काय करायचं? अवघड राव तुझं. बोलवू नका. बरं तिचं बरं काय करतो आधी बोलतो. हा, हो. मी तर आधी हे कळून देत नाही ना. आधी बोलतो तिच्याशी आणि मग तुला बघतो काय खरं काय खोटं कळेल मला. काय राव घरचं बघावा तारी असं. मग इतकं सांगायचं असतं काय. बरं एक काम कर, मी इथं जाऊन परत मागाय. हो. हा, त्या आल्या मग आल्यावर मग चौकशी करतो मी काय बोलते ती. मग आता बघा करा काम घरात करा. अवघड आहे हो. हे वहिनी, हा. काय करते का? काय नाही. तुला दिसत नाही का मी दमले म्हणून? पाणी आण ना. म्हणत होते ना. काय घाणे बघ या पाण्यात एक घोट पिलं पिऊ सुद्धा वाटत नाही. काय थोबड घेऊन बसली इथं माझं बघायचं. चहा ठेव, चांगलंच होतं पाणी. चहा ठेव. चांगलं होतं बघ त्यात काय पडलं ते. केस निघलाय त्याच्यात. चहा ठेव, गोड कर चांगला.
दाडी कधी आली आताच आले कॉलेजवरून. कॉलेजवरून ना बस ना दादा. बरं आहे का हा बरे. अरे पण ती सांगत होती तू तिला त्रास देते मी त्रास देते. हा? अरे काय अरे दादा तर किती खोटं बोलत आज लगेच रडायला सुरू केलं बघ थोडस अरे मला वाटलं आई बापा नंतर तरी तू असं मला काय त्याच्या आई बापा नंतर तरी म्हटलं जीव लावशील पण तू पण तसाच निघाला. ती वहिनी मला किती त्रास देते आता तुझ्या समोर चहा देते. मला सकाळी नाश्ता सुद्धा नव्हता रे. आपण तुला मी म्हणतो, आज तू थोडं काय बोललं की रडते काय केलंय तू मग तुमचं झालंय काय खरंच काहीच नाही केलं. फक्त ते काय झालं मला सांग? नाश्त्यावरनं त्यांनीच बडबड केली. मला सगळं दररोज जेवायला सुद्धा नाही नाश्ता सुद्धा नाही. अरे काय जेवाय अहो, नाश्ता तुम्ही खाऊन गेले होते. नाश्ता ठीक झालं पण जेवायला नाही केलं जेवायचं खाऊन गेलत्या. तू बाहेर गेल्यावर मला मारिते सुद्धा नाही. अरे यार, ओ नाही मी तू बाहेर हो. तू आई बापा किती गेल्याशिवाय आई बाप चल मी काय नाही केलं. मी म्हणते ना. हा. बाहेर कशाला काढतोय मग बाहेर नाही अरे हे काढायचं. काय आहे? मग ताईवर हातू करला तू नाही हो मी नाही. खरंच नाही नाही. रे दादा बाहेर नको काढू वहिनीला. अरे काय तू सांगा ती मी माझ्या अत्याचार करते मला त्रास देते अरे मला पण जेवण द्याय ना हा? तुला बाहेर काढ म्हणलं का मग मग हे बाहेर काय? नको ना काढू. तुझा त्रास देते मी काय करू मग सांग तिला बाहेर काढून कुठे लावतो. आता तुमच्या दोघी पडत काय करायचं मी बाहेर वेगळा तुमचं कसं असं ते करा जातो मी काय ती माणसं आहेत का काय हा? काय मी कधी काय बोललो. कसं दाखवलं त्याला इंगा. हा? कधी काय बोललो. मी नखरी करते ना. हा? नखरी करते ना. मी नखरी करते ना. कोणाला? हा? मला शिकवते. हा? हे वहिनी वहिनी हे वहिनी यो. हे वहिनी वहिनी हे वहिनी उठ ना. वहिनी उठ ना. हे वहिनी यो काय झाले. हे वहिनी उठ ना ग. वहिनी काय केलं हे वहिनीला मी. हे वहिनी उठ ना. बापरे दादा कुठे. दादा अहो चेअरमन यात पोरांकडे बघा याचं लग्नाचं बघा की ही काय रटवानी तू करवणी गाव भर हिंडत तू कुत्रे मारित याला कोण पोरगी द्यायची. अहो वयाच्या बाहेर चालला ना त्यो बोकड्यावनी दाढी वाढून हिंडत असं. अहो, त्याचा विचार मी करतो तुम्ही नका काळजी करू राव एवढी आता त्या दोन ठिकाणी मग बघून हा, आलोय. ही बी गावातच सोडलेलं ही बघन ही अहो, दोघं जुडी आहे. मी जर गावात नाही आलो ना काय होतंय चेअरमन अहो आपल्या गावची चव जाती ना हा, ती बी बरोबर आहे बरोबर आहे याच्यासारखी किती आहेत 5-25 पोरं आहेत लय येत आहे ना हा. तिथपर्यंत. नाही अहो, चाललाय पण विचार यांना करून. कळावं नाही का थोडंफार काहीतरी कामात त्याला लागावं आपले लग्न आपोआप होते. नाही, नाही. आपण ह्यांनी बा यांच्या ओळखी आम्हाला कामाला लावा कुठतरी आता अरे तुम्ही राहतान का तिथं आमची इज्जत घालून येतात आणि पळवून. तुम्ही लावा बरं नुसते पळून आले तर बरं आहे नाही तर काही कुठं ना करून आले तर म्हणजे मग आमची तिथं घालवा. त्यो सध्या कम गावात येतोय माहिती आहे का तुम्हाला. हा. कुणीतरी बघन बा आपल्यासारखं विचार करीन त्याचा आणि उद्या ह्यो जर घरी बसून राहिल्यावर तुम्ही त्याच्या घरी जाऊन लग्न अरे लाका तुला बायको तुकडं देत नाही घरी आणि तू त्याचा विचार करा निघाला. माहितीये का ती वैष्णवी मामी नाही का तिला मारून टाकले त्यांच्या घरी त्याला पटक्यास अरे म्हशीवानी बायको तिला कोणी मार. कसं काय मारले तू? बघायचं चला काय झालंय बघू काय झालं ते. कोणी मारलंय काय मारलंय इकडं कुठं इकडे यांचं घर. अरे पुढल्याकडून पळा जरा बघा त्या बाईचं काय झालं. अशी म्हशीवानी बाईक एवढी मोठी ती मारून टाकलं म्हणतो यो पोरगं. त्या संजूची बायको कशी मिली का? काय झालंय काय माहिती. काय बाबा आपल्या आईला एक कारच झालाय. वहिनी काही ती नाटकी आहे तू. उठ ना. खरंच मिली काय बाई ही. गेले मी नाटक करायला आणि हे काय झालंय. वहिनी हे वहिनी ए वहिनी अगं उठ ना वहिनी. अरे वहिनी उठ ना. अरे वहिनी उठ ना ग. बघा ना माझी वहिनी. वहिनी अगं चांगलं लाडी का झालं बसा तुला बरं? थोडंसं बोल. लाडी का बसा नका वाटत घ्या. मला गेले चला काय कुणी काय अहो, पण झालंय कस काय काय कस काय झालं या काही पिली ती वहिनी. हो मला सरपंच बाटली बघा हे काय झालं. लगेच पिली ती. औषध नाही पेरण वाटत हो बघा औषध पिली ती. हे सारा तोंडाला. औषध देणे मला पोलीस केस आहे नवरा कुठे आहे तिचा पोलिसाला फोन करावा लागेल. अरे नवरा कुठे आहे पण नवरा बघा तिचा कुठे ए वहिनी
सजून फोन लाव. भावाला फोन लाव की. माझा फोन आला घरी फोन लाव फोन लाव सरपंच फोन लाव. तिचा नवरा कुठे गेलाय? हॅलो दादा बाहेर गेलेला आहे. हा संजू कुठे ये लवकर इकडे घरी ये. हा लवकर ये. चांगली होती बाई. ये ना पोलीस केस आहे, PM ला हे करावं लागेल. यार काय झालं एवढी गर्दी काय अरे ही काय केलं ही अरे काय झालं त्या बायकोला? यार काय करतोय काय केलं ती औषध यार, काय झालं तुला हाय हाय बाईने औषध पिली दादा. कसं काय? आता मी बाहेर गेलो बस एवढी बोलली. ती मला औषध पाजत होती आणि तीच पिली. वहिनी सरपंच मला याच्यात काहीतरी गोड बंगाला लागतं. अरे का तुझ्या घरी लक्ष आहे का नाही? आता बाहेर गेलो पाठी आता अरे, ते तुझी बहीण काय म्हणते माहितीये का? हा, मला औषध पाहिजे होते तीच पिली नंतर. तसं नाही म्हणा मी हा? आता का गेलो तुझ्या बाहेर. बहिणीने पाजलं काहीतरी याच्यात. अरे पण मला एक सांग, काय त्रास होता घरात? पाजलं. खरं सांग बाबा ही दादा मी पाहिजे नाही तुला वाटतं का? वहिनी ना. ए वहिनी काहीतरी शिस्त आहे. खाली बसतो. एक काम करा. तुला कसं बरं, करायचं? बरं, मला एक सांग. खोटं बोलते तर त्यांनी मारलं मी बघितलं माझ्या डोळ्यांनी तिथं लपून. हे यार तू काय बोलताय हो नाही काय नाही. गळा दाबून मारलंय. लहान पोरं खोटं बोलत नाही. गेलं. हा? मी काय जप- म्हणजे ही भाऊजनी ननंद मारली. आम्हाला सांगायला आलाय. कसं कसं नंदनी भाऊजई मारली. नंदनी भाऊ असं करत दोन्ही हाताने. काय? अरे 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 बरोबर सरळ सरळ आहे राव ही. हा. चॉकलेट ऐ, पैसे देते. ईशा शांत बस. बघा ही चॉकलेट देते नाही देते आता त्याला हे आले. पण मला ती सांगत होती माझी बहीण लय त्रास देते पण मी बहिणीवर विश्वास ठेवला आणि तिचा विश्वास ठेवला नाही. अरे तू कशी वागली अशी हा, बाई, पण तुझ्या मला डोक्यात जायचं ना अजून. ते सांगितलं होतं मला तरी मी तो बहिणीचं ऐकलं राव. काय बाया, हा? सोन्यासारखं अरे आता जीव मारी देत का पुढं कुणाला? पण तुला त्रास होता काय हो, सरपंच एक काम करा. पोलिसाला फोन करा. पोलिसांना फोन करा. केला जाऊ द्या. केला उचला. तुला तुला हे सांगितलं होतं कुणी उद्या हा पोलीस स्टेशन. नको ना पोलीस. हा लवकर या इकडे. नाही तिची. हा, हा, हा. नको ना. तुमच्या पाया पडते मी. अरे पहिल्यांदा लाज वाटायला पाहिजे होती. एक भाऊजई नाही नाही, काय भाऊजई माहिती नाही, पोलीस शिक्षा देते एक मला. सांगू का भाऊजई आईप्रमाणे असती आणि ही कृत्य करताना काय वाटलं नाही. काय केलं? सरळ सरळ गळा दाबून मारलंय. अरे पण मी हिचं ऐकलं नाही राव तुझ्या विश्वास ठेवला तू तरी एवढं करायला नव्हतं पाहिजे होतं अगं तुझ्या शेळ्यापायी बिचाऱ्याचा परपंच उघडा केला ना तो. काय वानवास हा, तुला लाज आता वाटायला काय पाहिजे. चुकीला माफी आहे का सांग बरं काय केलं हे? चुकलं म्हणून उपयोग आहे का आता म्हणून होईन का सगळं पण? आणि आता आहे ना त्याच्यात परपंचाचं वाटोळ झालंच झालंय. पण तुझं सुद्धा लग्न होत नसतं काय काय. माहिती का ऐकलं का काय होत्या लोकांना काय दादा करायचं मला जेलमध्ये नाही जायचं. आणि कोण नाही जायचं जायचं तुझ्या म्हणजे संग? 10 बारे आधी विचार करायला पाहिजे होता. अरे पण मी तुम्हाला आता 5 मिनिटापूर्वी सांगून गेलो राव व्यवस्थित जी राव. सजा होईन ती तिला बघावंच लागेल ना. सरळ सरळ आहे ना. हा? बोगल्याशिवाय पर्याय नाही आता. आणि ज्या बाईला ज्या मुलीला आणि- शिक्षा झाली तिच्या संग लग्न कोण करणार? कोण करणार? कोणीच करणार नाही. दोन्ही बहीण भावाच वाटवं झालं. मग ह्याच्यात तीन माणसाचं वाटलं झालंय. अरे एक काम करा थांबा हो. आता आहे ना ए, उठ तू उठ 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 तू उठ हो बाय सरपंच ती पुरी झाली तिला ताब्यात द्या. हा. काय नको मला नाही जायचं. त्याला बागायचं घ्या तिला. घ्या, घ्या तिला. चला, चला, चला. ताब्यात देऊन चला, टाका. चला, चला. ए, आणि एक काम करा चेअरमन. तुम्ही थांबा, मी फक्त सरपंच हे असं बाकी सगळं बघा. चला, चला. बाकीचं बघतो इथे जाऊन पोलीस स्टेशनला. तुम्ही थांबा इथे. अरे संजू जरा लक्ष द्यायचं ना रे सोन्यासारखं आणि परपंच किती तुझा. किती हा? बहिणीला तुझं काम हा? होतं. किती वाटलं झालं रे. कमीत कमी आपल्या घरात काय चाललंय काही नाही. तुझं लक्ष देणं काम होतं ना. अहो लक्ष देऊन मी घरात सांगू येतो मी कामाला चाललोय तुम्ही व्यवस्थित राहा हा म्हणले ना राव आता एवढं पर्यंत जाईल मला अरे काय इतकी घातिक बहीण असते का? हा? अरे आज गळा आता- दाबून जर समजा वहिनीला मारती म्हणजे अरे लय बहिणीचं ऐकून बायकोचं वाटलं झालं ना. हा, असा कुठं अरे भाऊ ती असतो बिचारी का? एवढी वाईट बायकोचा बळी गेला ना नव्हती. बा. समजदार बाई अहो, होती ती. पण मी बहिणीचं ऐकलं बायको सांगत होती ना मला म्हणली मला असा त्रास होतोय पण मी आणि बहिणीचं ही तुला सुद्धा कळालं नसतं. एक लहान लेकरांनी पाहिल्यामुळे ती खरं बोलली. हा ना त्या पोराचं तरी काय बघावं ते तरी बरं होतं ते. आम्ही एक काम करा तयार तुम्ही. हा करते बाया. ती सोन्यासारखं लेकरू होतं बाया गे. काय ना बाबा झालं आता सगळं वाटूनच झालं आता मरायचंच निष्ठ राहिले बघा